एकीकडे ड्रग्स वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्सला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्स, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्सचं वाटप करण्याची, ड्रग्सची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटलनेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू. पण याकरता आवश्यकता आहे तुमच्या निग्रहाची, याकरता आवश्यकता आहे तुमच्या मदतीची. या भारताची ही युवा पिढी जो उद्या भारताचं संचालन करणार आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी या भारताचा राज्यकारभार चालवणार आहे. तुम्ही सायंटिस्ट होणार आहात, तुम्हीच इंजिनियर होणार आहात, तुम्हीच डॉक्टर होणार आहात, तुम्हीच सीए होणार आहात, तुम्हीच या भारताला चालवणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. एक सर्व्हे असा आहे की वयाच्या 21व्या 22व्या वर्षापर्यंत जर ड्रग पासून आपण दूर राहिलो तर आयुष्यात कधी आपण ड्रग घेत नाही. त्यामुळे हाच काळ आहे की ज्या काळामध्ये काळजी घ्यायची आहे आणि आपल्या दुश्मनांकरताही तुमचा हाच काळ आहे की ज्या काळामध्ये ते तुमचा सत्यानाश करू शकतात, ते तुम्हाला व्यसनाधीन बनवू शकतात. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता खरी गरज आहे आपल्याला त्या ठिकाणी ताकदीनं उभी राहायची. ताकदीनं उभं राहून त्या ठिकाणी कोणीही कितीही आमिष दाखवलं तरी त्याला नाही म्हणायची. आपल्या ग्रुपमध्ये कोणी जर त्या ठिकाणी सांगत असेल की खूप मजा येते, एकदा करून बघा, त्याला सांगितलं पाहिजे मजा नाही, ही सजा आहे. तू स्वतःला बर्बाद करतोय, आम्हाला बर्बाद करू नको, आमच्या मित्रांना बर्बाद करू नको, हे सांगण्याची आज गरज आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, या तरुणाईवर मला विश्वास आहे, तुमच्यावर मला विश्वास आहे. उद्याचा भारत तुम्ही घडवणार आहात आणि आज शपथ घेतली आहे छत्रपती शिवरायांच्या समोर, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर तुम्ही सर्वांनी शपथ घेतली आहे. शपथ म्हणजे औपचारिकता नाही आहे, शपथ म्हणजे एक असं बंधन आहे की जे बंधन तुम्ही स्वतः सोबत बांधलेलं आहे, जे बंधन तुम्ही स्वतःला सांगितलं आहे. अरे माणूस इतरांसमोर खोटं बोलू शकतो पण स्वतःशी खोटं बोलू शकत नाही, स्वतःच्या मनाशी खोटं बोलू शकत नाही. आणि म्हणून आज जी शपथ घेतली आहे ती शपथ घेतली तर ती निभवायची देखील तुम्हालाच सगळ्यांना आहे.